आपल्या देशात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरं आहेत आणि त्या प्रत्येक मंदिराचं एक वेगळं महत्त्व देखील आहे. त्यात ओडिसाचं नाव ऐकल्यावर मनात पहिला विचार येतो ते म्हणजे जगन्नाथपुरीच्या मंदिराचा. पण अशाच एका मंदिराविषयी जाणून घेऊया शारदीय नवरात्राच्या निमित्ताने. खरं तर ओडिसामध्ये अनेक मंदिरं आहेत, पण ओडिसात देवीचं एक अनोखं मंदिर आहे, जे मंदिर फक्त नवरात्रीच्या काळातच 9 दिवसांसाठी भक्तांना दर्शनासाठी उघडलं जातं. गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी येथे दांडूमारम्मा देवीचं मंदिर आहे. हे मंदिर वर्षातून नवरात्रीच्या 9 दिवसांमध्येच फक्त उघडं असतं. या जुन्या मंदिराला नवरात्रीच्या काळात ओडिसा आणि आंध्र प्रदेशातील लोक मोठ्या संख्येने भेट देतात. वर्षातून केवळ 9 दिवस मंदिर उघडण्याची ही परंपरा अज्ञात काळापासून सुरू आहे आणि याचं कारणही अज्ञात आहे असं म्हटलं जातं. तर काही पुराव्यांनुसार ही प्रक्रिया 2005 सालापासून सुरू आहे आणि ओडिसातील एकाच मंदिरापुरती ही प्रथा पाळली जाते. 2005 पूर्वी हे मंदिर अष्टमी ते दशमी दरम्यान नवरात्रीच्या शेवटच्या 3 दिवसांमध्ये उघडं असायचं. परंतु पूजा समितीने 2005 पासून मंदिराचे दरवाजे नवरात्रीच्या काळात 9 दिवस उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जातात आणि त्यानंतर तिथे पूजा सुरू होते. या 9 दिवसात दांडूमारम्माला भात, डाळ आणि ओलसर भाजीचा नैवेद्य अर्पण केला जातो. अष्टमीपासून दशमीपर्यंत विशेष होम आणि कुमकुम पूजा यांसारखे अनेक विधी केले जातात, जे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत चालू असतात. यानंतर एका मातीच्या भांड्यात नारळाचा प्रसाद ठेवला जातो आणि हे मातीचं भांड मंदिराच्या दरवाजाच्या आतल्या बाजूस ठेवून दरवाजा वर्षभरासाठी बंद केला जातो. आणि विशेष बाब म्हणजे पुढच्या वर्षी या मंदिराचा दरवाजा उघडल्यानंतर तो प्रसाद आहे तसाच ताजा तवाना राहिलेला दिसतो आणि नंतर नवरात्रीच्या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो. काही कथांच्या अनुसार परलाखेमुंडीचे पूर्वीचे शासक युद्धात जाण्यापूर्वी म्हणजे सुमारे 250 वर्षांपूर्वी परलाखेमुंडी राजवाड्यात असणाऱ्या या मूर्तीची पूजा करायचे. 1768 मध्ये ब्रिटिश सैन्याविरुद्ध परलाखेमुंडीचे शासक जगन्नाथ गजपती नारायण देव आणि विजयनगरचे शासक विजयराम राजू यांच्यात झालेल्या युद्धानंतर ही मूर्ती दांडूमाला स्ट्रीटवर नेण्यात आली. युद्धात परलाखेमुंडीचा शासक पराभूत झाला आणि त्यानंतर त्याने दांडूमाला स्ट्रीटवरील रहिवाशांना दांडूमारम्मा देवीची पूजा करण्याचे आदेश दिले अशी माहिती मिळते. त्याबरोबरच स्थानिकांचा असा विश्वास आहे की दांडूमाला स्ट्रीटवरील आजार, चोरी, अपघात किंवा इतर नैसर्गिक आपत्तींपासून देवी त्यांचं रक्षण करते. असो, तुम्ही भेट दिली आहे का या मंदिराला? किंवा यापेक्षा अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर आम्हाला जरूर कळवा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.